श्री स्वामी समर्थ. माझा आत्ताच हरिपाठ झाला. तर बघा, एका ताईने मला कमेंट केली होती की ताई मला कच्च्या मसाल्याची वांग्याची भाजीची रेसिपी दाखवा. तर बघा, आम्ही आताच मंडीतून वांगे आणलेले, आईनीच आणले जाऊन. तर बघा, आता मी त्यांना दाखवते कच्च्या वांग्याची. आणि एका ताईने पण केली ती काळ्या मसाल्याची वांग्याची रेसिपी दाखवत ताई. मी आता तुम्हाला सॉरी म्हणते, पण नेक्स्ट टाइम मी तुम्हाला त्याची पण रेसिपी दाखवणार आहे. इकडे वांगे कापून घेतलेले आणि भाजीचं तिखट पण काढलेलं आहे, बघू शकता तुम्ही. शेंगदाणे घ्यायचे थोडेसे, कोथिंबीर, मिरची आणि लसूण. आता याचं आपल्या सगळ्याचं वाटण काढायचं. थोडेसे जिरे टाकायचे, बघा थोडेच घ्यायचे जिरे, जास्त नाही टाकायचे. तेवढे टाकून तळून घेऊ आता. तर बघा, तिखट तळून घेतलेलं आहे मी. आता आपल्याला वांग परतायला टाकायचं आहे. थोडीशी मोहरी. तर एका ताईने मला कमेंट केली होती की प्रत्येक भाजीत मोहरी चांगली नाही लागत, पण ज्याची त्याची आवड असते, हो की नाही आई? हां. तर आईला ना मला आवडती मोहरी, तर बघू शकता. तर बघा, आता वांग मस्त असं परतून घ्यायचं. आई, तर आपण चंपषष्ठीपासून वांग चालू केलं खायला, तळी वगैरे उचलून. तर आता बंद कधी होतं वांग? आखाडीपर्यंत. आखाडी खायचा, आखाडीच्या शिवरात्रीपर्यंत खायचं. बघा, वांग मस्त परतून घेतलं आपण. आता आपण तिखट टाकू. आता आपण त्याच्यात मीठ टाकून घेऊ चवीनुसार. आणि आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं. तर एक कच्च्या तिखटातलं वांग खूप छान लागतं. मला पण खूप आवडतं, हो नाही? आवडतं मला तर. आणि आता ही बारीक केलेली वांग्याची भाजी आजकाल सगळ्यालाच आवडती, पण आमची बंद होती मध्ये मध्ये, म्हणून आता परत चंपाशाची पण परत सुरू झाली. तुम्ही पण करून बघा, तुम्ही पण खाऊन बघा. आणि इकडे मी पोळ्या करून घेतलेल्या, बघा पोळ्या पण झालेल्या आहे माझ्या. शिव आता झोपलेली आहे. या जेवण करला वांग्याची भाजी कच्च्या तिखटाची, आमच्या निकिताने केली. हो, आज आवडती भाजी आहे, पोटभर जेवण आहे आज. अरे बापरे. मग निकिता, आज काय म्हणायचं तुला? तर आम्ही आज कुठं गेलो होतो ते तुम्हाला मी समोर दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, स्किप करू नका. या मग जेवायला. तर आज आम्ही संकट चतुर्थी निमित्त मी, आजी, पिल्लू आणि पिल्लूचे पप्पा निघालो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तर आम्ही पोहोचलो आहे आता गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ. तर तुम्ही बघू शकता, आता पिल्लू चालली आहे तिच्या मम्मी सोबत. तिचं लक्ष पूर्ण माझ्याकडे. तर बघू शकता तुम्ही इथे किती गर्दी आहे. दर संकट चतुर्थीला इथे एवढीच गर्दी असते. या गणपती बाप्पाला काळा गणपती म्हणून ओळखले जाते. तर बघू शकता तुम्ही इथे किती साऱ्या दुकानं लागलेल्या आहेत. दर संकट चतुर्थीला इथे अशीच गर्दी असते व अशाच दुकानं लागलेल्या असतात. इथे लहान मुलाचे खेळणी वगैरे, घरगुती सामान, अशा प्रत्येक दुकानं लागलेले असतात. ए पिले, कुठं आली पिलू? इकडं. तर तुम्ही बघू शकता, हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर. आम्ही दर्शन घेऊन आल्याच नंतर शिव बघा फोटो काढायसाठी किती मस्त तिच्या पप्पाच्या मांडीवर बसलेली आहे. पिल्लू, ए बेटा, काय बघती तू?
तर बघा इथं आजीची आणि निकिताची खरेदी चालू आहे. त्या काहीतरी तांब्याचं पायात घालायसाठी घ्यावं लागतं ते घेणं चालू आहे. आणि शिवकडं तर बघा तिचं लक्ष इकडं पेढ्याकडे दिसतं मला असं वाटतंय. कंटिन्यू तिकडंच बघू लागली ती. हाय तुला काय पिना घ्यायच्या होत्या म्हणे ना? मला आहे ना, मी घरी येते बघ. तुला नाही घेत आहे मम्मी, तुला नाही घेत, नाही घेत तुला तुला तर बघा मी पिना आणि कानातली खरेदी केली तर शिवला खूप राग आलेला आहे. तर ती बघा तिच्या पप्पाजवळ गेलेली. मला असं वाटतंय की ती तिच्या पप्पाला सांगते हिने मला काहीच घेऊन दिलं नाही. तर निघालो आम्ही आता घराकडे. तर तुम्हाला सगळ्यांना आमच्या परिवाराकडून संकट चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.